पावसाळ्यात गरमागरम चिकन मंचाव सूप पिण्यास मिळाले की मन किती खुश होईल. आज आपण रेस्टॉरंट स्टाईल घरच्या घरी बनवूयात चिकन मंचाव सूप. नमस्कार, मी संगीताच रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहे चिकन मंचाव सूप. आता आपण सूप बरोबर जे नूडल्स मिळतात क्रंची आणि कुरकुरीत ते बनवूयात. हे नूडल्स मी बाजारातून आणलेले आहेत. जे हक्का नूडल्स बनवतात त्यासाठी हे वापरतात. आता आपण नूडल्स शिजवून घेऊयात. त्यासाठी हे नूडल्स आपल्याला उकळत्या पाण्यात 3 ते 4 मिनटं शिजवून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर शिजवताना आपल्याला चमच्याच्या साहाय्याने ढवळत राहायचे आहे, जेणेकरून नूडल्स एकमेकांना चिटकणार नाहीत, मोकळे होतील. आता आपण नूडल्स शिजले आहेत का ते पाहूयात. हे अशा प्रकारे आपल्याला एका चमच्याच्या साहाय्याने नूडल्स घेऊन हाताने तोडायचे, म्हणजे तुटले की समजायचं की नूडल्स व्यवस्थित शिजले आहेत. आता आपल्याला नूडल्स आणि पाणी वेगळे करून घ्यायचे आहे. त्यासाठी एका चाळणीमध्ये नूडल्स टाकून पाणी वेगळे करून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपल्याला गार पाणी टाकून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यांची शिजण्याची प्रक्रिया थांबेल. बघा बरं, नूडल्स किती छान मोकळे सुटसुटीत झालेले आहेत. आता आपण चिकन मंचावसाठी सूप लागणार आहे ते बनवूयात. सूपसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आधी आपण पाहूयात. चिकन किमा 250 ग्रॅम, 2 चमचे बारीक चिरलेलं लसूण, 1.5 चमचा बारीक चिरून घेतलेलं आलं, कांद्याचा पात बारीक चिरलेला, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेले, 3-4 हिरवी मिरची बारीक कापून घेतलेले, सिमला मिरची, गाजर आणि कोबी अर्ध्या वाटी बारीक कापून घेतलेला. मी ते सर्व भाज्या चॉपरच्या साहाय्याने बारीक कट करून घेतलेल्या आहेत. मिरी पावडर 1 चमचा, व्हिनेगर 1 चमचा, सोया सॉस 2 चमचे, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ, कॉर्नफ्लोअर 5-6 चमचे, 2 अंडी. सर्वप्रथम आपण गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेलं आलं टाकून व्यवस्थित परतून घेऊया. त्यानंतर बारीक चिरलेला लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची देठं टाकून वास येईपर्यंत छान असं परतवून घेऊयात. आलं लसूणचा छान सुगंध दरवळू लागला तर त्यामध्ये आता आपण चिकन किमा टाकून व्यवस्थित असं परतवून घेऊया. 3-4 मिनिटांनी खिमा शिजतो. तर अशा प्रकारे आपल्याला खिमा शिजवून घ्यायचा आहे. खिमा छान असा शिजल्यानंतर त्यामध्ये आपण सर्व घेतलेल्या भाज्या टाकून घेऊयात. सिमला मिरची, कोबी आणि गाजर हे देखील आपल्याला एक 5 ते 6 मिनटं मोठ्या आचेवर शिजवून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी साधारणतः 2 ते 2.5 लिटर उकळतं पाणी घालून 10 ते 15 मिनटं छान असं शिजवून घेणार आहे. आता हे शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ, सोया सॉस, व्हिनेगर, मिरपूड आणि साखर घालून घ्यायचं आहे. साखर हे सोया सॉस आणि व्हिनेगर ह्यातला चव बॅलन्स करतो, त्यामुळे साखर टाकणे गरजेचे आहे. जर तुम्हाला आणखी जास्त डार्क कलर पाहिजे असेल तर अर्धा चमचा सोया सॉस वाढवू शकता. सूपला घट्टपणा आणण्यासाठी आता आपण यामध्ये कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवून टाकूयात. यामुळे सूप एकदम परफेक्ट घट्ट होईल.
स्लरी बनवण्यासाठी 4 चमचे कॉर्नफ्लोअर घेऊन त्यामध्ये पाणी टाकून मिक्स करून ते ह्या सूपमध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे आहे. जर तुम्हाला सूप पातळ वाटत असेल तर आणखी 2 चमचे स्लरी बनवून टाकायचं आहे. आता आपण सूपमध्ये एक रिबन्स म्हणजे एक ड्रॉप्स तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे मी 2 अंडी फोडून व्यवस्थित फेटून घेतले आहे. आता गॅस लो फ्लेमवर करून त्यामध्ये हे अंड्याचं मिश्रण टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, इथे आपल्याला एक रिबन्स झालेले दिसतात. किती छान असं दिसत आहे. सूपला घट्टसरपणा पण आलेला आहे. आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांद्याची पात टाकून मिक्स करून एक 10 मिनिटं शिजवून घेऊयात. आता आपण नूडल्स तळून घेऊयात. हे मगाशी आपण शिजवून घेतलेले नूडल्स मी थोडेसे एका प्लेटमध्ये घेऊन त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर मिक्स करून घेत आहे. आता गॅसवरती एक कढई ठेवून त्यामध्ये तेल तापवून घेऊयात. तेल तापल्यानंतर आपल्याला हे नूडल्स व्यवस्थित पसरवून टाकायचे आहेत. हे अशा प्रकारे नूडल्स आपल्याला मोकळे करून पसरून टाकायचे. एक साईड पूर्ण तळल्यानंतरच आपल्याला झाराच्या साहाय्याने पलटवून घ्यायचं आहे. हे बघा, हे असं चेक करायचे. इथे बघा, हे पूर्ण एक साईड तळलेली आहे. आता आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे. गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे. म्हणजेच व्यवस्थित छान असे कुरकुरीत नूडल्स तयार झालेले आहेत. हे आपल्याला 1 महिना स्टोअर करून ठेवता देखील येते. चिकन मंचाव सूप देखील छान असं शिजलेलं आहे. आपण सूप सर्व करून घेऊयात. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही घरात नक्की करून पहा. तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. अशा नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.